एका ज्वारीच्या शेतात लाव पक्ष्यानं त्याचं घरटं केलं होतं. ज्वारीच्या कणसाला घरटं होतं. लाव हा छोटा पक्षी, चिमणीपेक्षा पण छोटा असतो. त्यानं घरटं केलं होतं आणि त्या लाव पक्ष्याची 3-4 छोटी छोटी पिलं होती. एक दिवशी लाव पक्षी बाहेरून आला फिरून, तर त्याचे पिलं सांगायला लागली, आई आई आज या शेताचा शेतकरी आला होता आणि तो म्हणत होता की आज उद्या ज्वारी कापायची आहे, पाहुण्यांना बोलावतो आणि उद्या ज्वारी कापतो, तर आपल्याला आता हे घरटं बदललं पाहिजे. त्यावेळी ती लाव पक्षी म्हणली, काय घाबरू नका, काय घरटं तो काय ज्वारी कापणार नाही आणि घरटं काय हलवायला लागणार नाही. दुसऱ्या दिवशी परत ती बाहेर गेली, चरायला गेली आणि संध्याकाळी घरी आली. परत ती पिलं सांगायला लागली, आई आई आपल्याला उद्या घरटं मोडायला लागेल. कारण का तर ज्वारीचा मालक असा म्हणत होता की मी आता पाहुणे पै येत नाहीत, तर शेजापाजारी जमा करणार, त्यांना बकऱ्याचं जेवण घालणार आणि उद्या ज्वारी कापणार. त्यावर लाव पक्षी म्हणाली की काय घाबरू नका, उद्या पण काय तो कापत नाही आणि आपल्याला काय घरटं हलवायला लागत नाही. परत तिसऱ्या दिवशी ती बाहेर चरायला गेली. संध्याकाळी चरून आल्यावर परत लाव पक्षीची पिलं सांगायला लागली, आई आई तो शेतकरी आला होता, मालक आला होता शेताचा आणि तो सांगत होता की काय होऊ दे, उद्या मी स्वतःच हात घालणार आणि ही ज्वारी कापून टाकणार. त्यावेळेला मात्र लाव पक्षी म्हणाली, आत्ता आपल्याला घरटं हलवायला लागणारच. मग तिनं त्या दिवशी घरटं हलवलं आणि दुसऱ्या ठिकाणी बांधलं आणि दुसऱ्या दिवशी बघतायत तर खरंच तो मालक येऊन ती ज्वारी कापत होता. सांगण्याचं तात्पर्य एवढं की कुठलीही गोष्ट ज्या वेळेला शेजाऱ्यावर पाहुण्यापैवर विसंबून माणूस करतो, त्यावेळेला त्याचं ते म्हणजे ती कधी शक्य होत नाही. पण मी स्वतःच उद्या करणार म्हटलं की तो नक्की माणूस करतो आणि दुसऱ्यावर विसंबून राहण्यापेक्षा स्वतः ज्या वेळेला त्या कामाला हात घालतो, त्यावेळेला ते काम त्याचं तडीत जातं. म्हणून दुसऱ्यावर कधी विसंबून राहू नये, हे या गोष्टीचं तात्पर्य.